राम राम मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मी पण मस्तच आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल होती महाशिवरात्री, आम्ही गेलो होतो देवळामध्ये. तुम्ही तर व्हिडिओ बघितला. नंतर मी घरी येऊन इथं उपवाससाठी बनवायला घेतलं. तर 2 बटाटे किसून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, पाण्यामध्ये पंख्याखाली वाळत ठेवलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, मी तोपर्यंत साबुदाण्याचे वडे बनवायचे होते, त्याची तयारी करून घेतली. शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या, याच्यामध्ये मिक्स करून घेतला. आणि 2 बटाटे कच्चेच होते ते किसून घेतले आणि मस्त याचे गोळे करून घेतले. बटाटे शिजवायची काहीच गरज पडत नाही. कच्च्या बटाट्यांचे सुद्धा साबुदाणे वडे बनवता येतात आणि अगदी छानच होतात. नक्की करून बघा जर कधी केले नसतील तर. आता इथे हे सर्व करून घेतलं. तोपर्यंत काय आहे ना, आपण जे बटाटे किसून घेतलेले आहेत ना, ते पंख्याखाली चांगले सुकून निघाले. इथं वडे तयार आहेत. आता मी तर ते तेल गरम करून घेतलेलं आहे आणि बटाटे जे किसून घेतलेले आहेत ना, ते इथं थोडे थोडे करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता इथं कढईमध्ये मी थोडं तेल ठेवलेलं आहे, त्यामुळे थोड्या बॅचमध्ये मी तळून घेते. मस्त कुरकुरीत चिवडा झाला होता. नक्की करून बघा जर कधी केला नसेल तर. बाजारात तर हा मिळतोच, पण हा खूप महाग मिळतो. त्यापेक्षा आपण घरी अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेतसुद्धा करू शकतो. अगदी मस्त क्रंची झाला होता. आता हे तळून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. तुमच्याकडे असतील तर टाका, नाहीतर शेंगदाणे नुसते टाकले तरीसुद्धा चालतात. मी इथं शेंगदाणे आणि काजू दोन्ही घेतलेले आहेत. आता ही एक बॅच तळून घेते, नंतर शेंगदाणे काजू हे तळून घेणार आहे. आणि काजू तळायला 1-2 मिनटं लागतात, कारण तेल गरमच असतं. नंतर मी काय केलं, कढीपत्तासुद्धा ह्याच्यातच तळून घेतलेला आहे. आता हे आपल्याला हे जे शेंगदाणे काजू आणि कढीपत्ता हे सगळं बटाट्यावरती टाकून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी पिठी साखर टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त आपला इथं फराळासाठीचा चिवडा तयार. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी काय केलं आहे, नंतर मी साबुदाणे वडेसुद्धा बनवून घेतलेले होते. तुम्हाला जर दिसत असेल तर. आता इथे वडे आहेत. आता मी हे संध्याकाळसाठी ना रताळीची खीर बनवलेली आहे. खीर साधी सोपी बनवलेली आहे. आता हे रताळीला खूप माती लागलेली होती, त्यामुळे काय केलं, अगदी तर स्वच्छ धुवून घेतलं. आणि आपण काय करतो, जर हे शिजवून घेतले ना तर ह्याची केस म्हणजे निघतात धागे. तर ते निघू नये म्हणून काय ट्रिक वापरायची आहे की आपल्याला हे तव्यामध्ये ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला हे गॅसची फ्लेम कमी ठेवून भाजून घ्यायच्यात. भाजल्यानंतर काय होतं, त्याचे केस जे आहेत ना, जे धागे ते अजिबात निघत नाहीत आणि खीरसुद्धा चांगली होते. मी नेहमी असंच करते, म्हणजे रताळी आहेत ना कुकरमध्ये वगैरे शिजवत नाही किंवा पाण्यातसुद्धा शिजवत नाही. असं गॅसवरती आपण तव्यामध्ये ठेवते आणि हे भाजून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे मीडियम ठेवायची आहे. जास्त फास्ट वगैरे करायची अजिबात गरज नाही. तर बघू शकता कमीच ठेवलेले आहे मी. आणि हे करून घ्यायचं. आता संध्याकाळी दुसरं काही जेवण बनवायचं नव्हतं, त्यामुळे मग मी इथं तूप बनवायला घेतलं. आता इथं एका साईडला माझे रताळी शिजत आहेत तव्यावर. तोपर्यंत मी मलाई काढून घेतलेली आहे फ्रीजमधून. तर इथे मी काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. आता थोडं थंड पाणी टाकायचं आहे आणि असं घोळवून घ्यायचं आहे. घोळवल्यानंतर काय होतं, म्हणजे जसं आपण कढी वगैरे बनवताना कसं करतो किंवा ताक बनवताना, तसं रवीने घुसळून घ्यायचं आहे थोडक्यात. तुम्ही बघू शकता मस्त ह्याचं लोणी जे आहे ना, ते 5 मिनटातच वरती यायला चालू होतं, कारण जास्त वेळ लागत नाही, पटकन येतं. कधी वेळ लागतो, पण कधी काय होतं पटकन निघतं. तसंच झालं काहीसं. आता माझं हे पटकन निघालेलं आहे. 2 ते 3 वेळा मी रवी असा घुसळून घेतला, लगेच तसं लोणी आलं. मग काय करायचं, हे धुवून घ्यायचं लोणी आणि आपल्याला तव्यामध्ये किंवा मग कढईमध्ये आपल्याला हे बनवायला ठेवायचं आहे तूप. तर मी कढईचा वापर केलेला आहे. तुम्ही खोलगट तवासुद्धा वापरू शकता जर कढई नसेल वापरायची तर, किंवा थोडं कमी प्रमाणात असेल तर खोलगट तव्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. तर मी कढईचा वापर केलेला आहे. तर चला आता आपण हे लोणी कडत ठेवते मी. आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता माझं पूर्ण लोणी काढून झालेलं आहे. आता गॅसवरती मी तो उकळत ठेवलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला ना कमीच ठेवायची आहे, म्हणजे एकदम मंद ठेवायची आहे. जास्त फास्ट वगैरे करायची नाही, कारण हे मंद गॅसवरतीच आपल्याला हे कडत ठेवायचं आहे, म्हणजे उकळत ठेवायचं आहे. बाजूला माझे रताळी जे आहेत ना ते भाजत आलेले आहेत. आज काय काम नव्हतं ना, संध्याकाळी पूर्ण जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, त्यामुळे मी इथं तुपाचा प्रोग्राम केला. म्हटलं चला आता हे तरी बनवून घेऊया, कारण हे बनवण्यासाठी सुद्धा वेळसुद्धा तेवढाच लागतो. आता रताळीसुद्धा माझी होत आलेली आहेत. आता हे तूप कडवायला जवळजवळ अजून अर्धा तास तरी लागणार होता, कारण हे थोडं जास्त प्रमाणात होतं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवल्यामुळे वेळ तर लागतोच. आता तुम्ही बघू शकता इथं माझं हे तूप होत आलेलं आहे, अजून झालेलं नाही आहे. अजून 5 मिनिटांनंतर ते पूर्ण होईल. आता ह्याच्यामध्ये थोडे कण जे आहेत ना ते अजून शिल्लक होते.
आता माझं रताळीसुद्धा चांगले भाजून झालेले आहेत. आता काय करायचं, साधी सोपीच बनवलेली आहे, जास्त काय करत बसलेली नाही आहे मी इथं खीर बनवताना. आता याची सालं काढून घ्यायची आहेत आणि चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच मऊ करून घ्यायचं, स्मॅश करून घ्यायचं आहे थोडक्यात. आणि दूध ॲड करायचं आहे. दूध तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि थोडीशी साखर टाकायची. मी वेगळं असं काहीच केलेलं नाही याच्यामध्ये, वेलची पावडर म्हणा किंवा ड्रायफ्रूट्स असं काहीही टाकलेलं नाही. साधी सोपी अशी आमच्या गावाकडे केली जाते अशी रताळ्यांची खीर अशी केलेली आहे, झटपट अशी. आणि थोडीशी साखर टाकायची आहे. मस्त आपली ही रताळ्याची खीर तयार. तर तुम्हाला असं वाटेल की हे काय बनवलं आहे, पण नक्की करून बघा जर कधी बनवलं नसेल तर. अगदी छान लागते चवीला. दिसताना काय साधी सिंपल दिसते, पण कधी कधी दिसतं तसं नसतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे, म्हणून जग फसतं. तर ही कशी साधी सोपी आणि झटपट होणारी खीर मला तर ही खूप आवडते. मी नेहमी अशीच बनवते, जास्त काय करत बसत नाही किंवा ते शिजवत वगैरे बसत नाही. ह्याच्याने काय होतं, हे अशी तव्यामध्ये भाजल्याच्या नंतर त्याचे केस किंवा धागे अजिबात येत नाही, तुम्हाला जर दिसत असेल तर. नाहीतर हे खाताना सारखे तोंडामध्ये ते धागे येतात, मग तो कंटाळा येतो रताळी खाण्यासाठी. त्यामुळे ही स्टेप नक्की वापरा. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काळं दिसत असेल तर ते रताळी भाजलेल्याचं आहे, तर कण 1-2 असे राहिलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.